श्रोतेहो नमस्कार. मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरूंच्या चरणी नमन करून आता श्री गुरुचरित्राच्या 2 अध्यायाची कथा सांगितली जात आहे. या अध्यायात श्री दत्तात्रयांचा अवतार व त्यांची महानता, त्यांच्या कृपेने जगाचा कसा उद्धार होतो आणि गुरुपरंपरेचे रहस्य अत्यंत भावपूर्ण रीतीने सांगितले आहे. पहिल्या अध्यायातील गुरुमहिमा ऐकून नामधारकाचे मन अधिकच भक्तीने भरून आले, परंतु त्याच्या अंतःकरणात एक गहन जिज्ञासा निर्माण झाली. त्याने सिद्धमुनींना नम्रपणे विचारलं, हे गुरुदेव, श्री दत्तात्रय हे कोण आहेत? त्यांनी अवतार का घेतला? त्यांच्या लीलांचे रहस्य काय आहे? कृपया हे सर्व सविस्तर सांगावे. नामधारकाची ही शुद्ध जिज्ञासा पाहून सिद्धमुनी प्रसन्न झाले आणि त्यांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, धर्माचा नाश होतो, साधू संत त्रस्त होतात, तेव्हा परमेश्वर अवतार घेतो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुगाप्रमाणेच कलियुगातही लोकांचा उद्धार करण्यासाठी दत्तात्रयांचा अवतार झाला. लोक लोभ, अहंकार, क्रोध, मोह यात अडकले होते. वेदशास्त्रांची अवहेलना होत होती. अशा वेळी करुणामूर्ती परमेश्वराने श्री दत्तात्रय रूपाने अवतार धारण केली. पूर्वी अत्री ऋषी हे महान तपस्वी होते. त्यांची पत्नी अनुसूया माता अत्यंत पतिव्रता, शीलवान व सर्व गुण संपन्न होती. तिच्या पतिव्रता धर्माच्या तेजामुळे संपूर्ण त्रिलोकात तिची कीर्ती पसरली होती. देवपत्न्यांना तिच्या पतिव्रताचे कौतुक वाटले, पण त्यांच्या मनात थोडासा अभिमानही निर्माण झाला. त्यांनी आपल्या पतींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सांगितले की अनुसूयेची परीक्षा घ्यावी. त्रिमूर्ती ऋषीवेश धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. अत्री ऋषी तपस्यास गेले होते. अनुसूया मातेने अतिथी समजून त्यांचे आदरातिथ्य केले. त्रिमूर्तींनी एक विचित्र अट घातली. हे माते, आम्ही अन्न तेव्हा स्वीकारू जेव्हा तू निर्वस्त्र अवस्थेत आम्हाला भोजन वाढशील. ही अट ऐकून अनुसूया मातेच्या मनात क्षणभरही विचलन झाले नाही. तिने आपल्या पतिव्रत शक्तीने त्या तिघांना लहान बालक बनवले आणि मग मातेसारख्या वात्सल्याने त्यांना अन्न घातले. अनुसूयेच्या पतिव्रत शक्तीने प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा अनुसूया मातेने विनम्रतेने म्हटले, मला आपल्यासारखे तेजस्वी पुत्र हवे. त्रिमूर्तींनी तिची इच्छा पूर्ण केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही एकत्रित स्वरूपात श्री दत्तात्रय म्हणून प्रकट झाले. त्यांच्यासोबत चंद्र आणि दुर्वासाही जन्मले. परंतु दत्तात्रय हे त्रिमूर्ती स्वरूप असल्याने सर्वश्रेष्ठ होते. ते दत्तात्रय आदिगुरु. श्री दत्तात्रय हे केवळ देव नसून आदिगुरु आहेत. त्यांनी 24 गुरूंकडून ज्ञान घेतले. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, पक्षी, प्राणी यांच्याकडून त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान शिकले. त्यांचा उपदेश असा होता, संपूर्ण सृष्टी ही गुरु आहे. जो शिकण्याची तयारी ठेवतो त्याला सर्वत्र ज्ञान मिळते. सिद्धमुनी सांगतात की दत्तकृपा मिळाली तर मनुष्याचे जीवन पूर्णपणे बदलते. दत्तभक्तावर संकट येत नाहीत. आलीच तर ती त्यांच्या कल्याणासाठी असतात. श्री दत्तात्रय हे अत्यंत करुणावंत आहेत. ते आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. कधी योगी रूपात, कधी अवतारी पुरुष रूपात, तर कधी सामान्य माणसाच्या वेशात. दत्त परंपरेचा विस्तार या अध्यायात पुढे सांगितले आहे की श्री दत्तात्रय यांनी अनेक शिष्यांना ज्ञान दिले. कालांतराने ही परंपरा पुढे चालत राहिली. याच परंपरेतून पुढे श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नंतर नरसिंह सरस्वती महाराज अवतरले. त्यांनी आपल्या लीलांनी, उपदेशांनी आणि कृपेने हजारो भक्तांचे जीवन उद्धारले. सिद्धमुनी म्हणतात, कलियुगात दत्त नामस्मरण, गुरुसेवा आणि गुरुचरित्र वाचन हे सर्वोत्तम साधन आहे. उपवास, जप, तप शक्य नसेल तरी मनापासून केलेले श्री गुरुदेव दत्त नामस्मरण पुरेसे आहे. ही कथा ऐकून नामधारकाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्याने सिद्धमुनीच्या चरणी मस्तक टेकवले आणि म्हणाला, हे गुरुदेव, आज माझे जीवन धन्य झाले. श्री दत्तगुरूंची महंती ऐकून माझ्या मनातील अज्ञान दूर झाले.
भेटूया पुढील अध्यायामध्ये. हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.